धन्यवाद. असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक राजहंस दडलेला असतो. इथे मंचावर उपस्थित असलेले सगळे श्रेष्ठ व्यक्तित्व यांचा राजहंस त्यांना सापडलाय. आपल्याला कदाचित थोडासा शोधायला लागेल, पण प्रत्येकामध्ये मात्र तो आहे हा विश्वास देणारे या ठिकाणी सन्माननीय वेंसरकर साहेबांनी खेळाडू वृत्तीने तुम्ही कसं पुढे जायचं याबद्दल मार्गदर्शन केलं. वाटांचं प्राक्तन कुठे असतं आपल्या हातात, वाटांचं प्राक्तन कुठे असतं आपल्या हातात, पण गात जायचं हे आपणच ठरवायचं. असंच आयुष्य गात जाणारं एक व्यक्तित्व, आयुष्य निखळपणे जगणारं एक व्यक्तित्व म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या निखळ आणि निर्मळ कामाची पावती म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून ते कार्यरत आहेत. 1988ला ठाणे येथे भरलेल्या 61व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद भूषवणारे, अनेक समाजसेवेच्या कार्यांमध्ये सक्रिय भाग घेणारे आणि सामान्यांपासून ते तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचणारं एक लौकिक नेतृत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद मुंबई, सन्माननीय नामदार वसंतरावजी डावखरे यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान मुंबई यांच्या विद्यमाने आयोजित अखिल महाराष्ट्र पातळीवरील विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळ्यास उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार, ज्यांनी आपल्याला आता नुकतंच संबोधित केलं, ते न्यायमूर्ती आदरणीय श्री चंद्रशेखर धर्माधिकारी, भारताचे क्रिकेटपटू आमचे मित्र श्री दिलीपजी वेंसरकर, निसर्ग चित्रकार श्री शिवाजीरावजी तुपे आणि या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रशांतजी हिरे, विजेते स्पर्धक आणि उपस्थित बंधू भगिनींनो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर किंबहुना त्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रात कोणत्या नेत्याचं नाव घेतलं जात असेल तर ते म्हणजे शिक्षक व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचं. त्यांचं नाव घेतलं म्हणजे ऐतिहासिक पोळ कायद्याच्या निर्मात्या म्हणून त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये मी गेली अनेक वर्ष सदस्य म्हणून निवडून येत आहे, परंतु मला त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभू शकलेला नाही, याबद्दल मी स्वतःला दुर्दैवी समजतो. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्याचे आदरणीय भाऊसाहेब हिरे हे आमचे खरे प्रेरणास्थान आणि स्मृतिस्थान आहे. त्यांचे व्यक्तिमत्व दीपस्तंभाप्रमाणेच मार्गदर्शक होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राज्याच्या जडणघडणीत त्यांचं मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या काँग्रेसमधील मोजक्या पुढाऱ्यांमध्ये ते अग्रणी होते. सहकार व शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या अद्वितीय कार्याचा आलेख त्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जेव्हा शाळेचा एक दरवाजा उघडतो तेव्हा तुरुंगाचे 10 दरवाजे बंद होतात, हे शिक्षणाचं पवित्र कार्य लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि उत्तर महाराष्ट्र व राज्याच्या इतर अनेक भागात शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला. त्यांच्या पुढल्या पिढ्यांनी देखील त्यांचा हा सामाजिक बांधिलकीचा वसा व्रत पुढे चालवण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीचे कौतुक करण्यासाठीच मी आजच्या या समारंभास आवर्जून उपस्थित राहिलो आहे. त्यांच्या समवेत नाही, परंतु त्यांच्या एवढ्याच संस्कारक्षम पिढी समवेत मला काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. कर्मवीरांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांचे अनुयायी, हितचिंतक यांच्या पुढाकाराने आणि त्यांचे नातू प्रशांत हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्मवीरांची स्मृती पुढील पिढ्यांमध्ये तेवढ ठेवण्यासाठी व वृद्धिगत करण्यासाठी कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान राबवित असलेले उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहेत. कर्मवीरांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते, त्याचबरोबर त्यांच्या पुढल्या पिढीने वैयक्तिक तसेच संघ भावनेने उतमलेल्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या मनाची व शरीराची मशागत करण्याचे कार्य हाती घेतलेले आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांसाठी पारितोषिक वितरणाचा समारंभ आयोजित करून तरुण पिढीला विधायक कामासाठी उत्तेजन देण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. तरुण पिढीच्या हाताला काहीतरी उभारण्याची प्रेरणा द्या, उभारण्याची नव्हे, या उक्तीनुसार कार्यरत असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानच्या कार्यासाठी मी शुभचिंतन करतो. विजेते संघ
व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. राष्ट्राच्या